फेल न होणारी आतून मऊ वरून क्रिस्पी कोथिंबीर वडी. 2 वाटी कोथिंबीर कट करून स्वच्छ धुवून घेतलीये. 1 वाटी बेसन, 2 चमचे तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट आणि हिंग. थोडं थोडं पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. बरोबर अर्धी वाटी पाणी मी इथे वापरलेलं आहे. आता चमचाभर तेल घालून परत थोडंसं मिक्स करून घ्यायचं. तेलामुळे वडी आतून मऊ राहते. कुकरच्या भांड्याला थोडं तेल लावून वरून तांदळाचं पीठ भुरभुरायचं, म्हणजे वडी निघताना सहजपणे निघते, भांड्याला चिटकून राहत नाही. कुकरला 4 शिट्ट्या करून कुकर पूर्णपणे शांत होऊ द्यायचा. लगेचच काढायची घाई करू नका, नाहीतर ते वडी उकळल्यावर थोडंसं त्याच्यावर पाणी साठल्यासारखं वाटतं. म्हणून पूर्ण शांत होऊ द्या, म्हणजे वडी पण आतली चांगली ड्राय होते. तुम्ही पाहू शकता वडी व्यवस्थित शिजली आहे, पाणी नाहीये, व्यवस्थित ड्राय पण आहे. आता सुरीने कट करून घ्यायचं. आवडीनुसार लहान मोठे पाहिजे त्या आकारामध्ये कट करून घ्या. मी इथे कोथिंबीर वडी फोडणीला घालणार आहे. जशी माझी आई बनवायची अगदी त्याच पद्धतीने मी इथे फोडणीला घालणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही तळून घेऊ शकता किंवा तव्यावरती थोडंसं शालो फ्राय करून घ्या. तेल तापले की राई घालायची. राई व्यवस्थित तडतडू द्यायची. जिरे घालायचं. आता 1 चमचाभर तीळ घालायचं. खमंग भाजलं गेलं की उकडलेली वडी घालायची. वडी आपण कट केलेली आहे. आता ब्लॉक दिसतायत. जसं ते भाजत जाईल तसं तसं ते वेगळी व्हायला सुरुवात होईल. तुम्ही वडी नेहमी तळत असाल तर या पद्धतीने एकदा करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. 3 ते 4 मिनिटांनी बाजू उलटून तिही साईड चांगली शालो फ्राय करून घ्यायची आहे. गॅस एकदम मंद ठेवायचा आहे, म्हणजे चांगलं क्रिस्पी वडी भाजली जाते. जितकी जास्त वेळ गॅसवर ठेवाल तेवढी ती जास्त क्रिस्पी होत जाईल. छान भाजली गेली आहे. तुम्ही पाहू शकता वरून छान लाल रंग आलेला आहे. आतून दाबून बघितलं तर मऊ आहे. वडी आपली तयार आहे. मी सांगितले त्याचप्रमाणे तुम्ही साहित्य घेतलं तर तुमची वडी कधीच बिघडणार नाही. तुम्ही करून बघा आणि कशी झाली आहे ते मला नक्की सांगा. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या, घरच्यांसोबत स्वतःचीही.